नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण मराठी भाषेतील उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल यावर अभ्यास केलेला आहे. या उपयोजित लेखनामध्ये लेखनाचे विविध प्रकार आपण अभ्यासलेले आहे. उदाहरणार्थ सांगायचे म्हणजे निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये आपण निबंधाचे 3 प्रकार आपण शिकलेलो आहोत. एक वर्णनात्मक निबंध, 2 कल्पनात्मक निबंध आणि तिसरा म्हणजे आत्मकथनात्मक निबंध किंवा आत्मवृत्तपर निबंध. त्याचबरोबर उपयोजित लेखनाचा दुसरा प्रकार आपण पाहिला तो म्हणजे कथालेखन. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे योग्य कथा लिहून त्या कथेस योग्य शीर्षक व तात्पर्य लिहा. तसंच लेखनाचा तिसरा प्रकार आपण पाहिला तो म्हणजे पत्रलेखन. यावर्षी आपण पत्रलेखन थोडं वेगळ्या पद्धतीने आपण लिहिणार आहोत. पत्रलेखनामध्ये तुम्हाला फक्त व्यावसायिक पत्र किंवा कार्यालयीन पत्र, ऑफिशियल लेटर तेच तुम्हाला अभ्यासाला आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपण पत्रलेखनाचे 2 प्रकार आपण तिथे पाहिले. एक म्हणजे मागणी पत्र, डिमांड लेटर, आणि दुसरं म्हणजे तक्रारपत्र, कंप्लेंट लेटर. परंतु विद्यार्थ्यांना तुम्हाला आठवत असेल की या उपयोजित लेखनामध्येच लेखनाचा आणखीन एक प्रकार आपण शिकलो होतो. तो म्हणजेच अपठित उतारा आकलन. अपठित म्हटलेलं आहे म्हणजेच पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील असा उतारा की जो तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो अनसीन पॅसेज. यातही तुम्हाला दिलेला तो उतारा शांतपणे वाचायचा असतो, समजून घ्यायचा असतो, त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो. त्याचबरोबर त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला दिलेल्या त्या उतार्यामधूनच ती शोधून तुम्हाला लिहायची असतात. फक्त हा उतारा हा तुमच्या पाठ्यपुस्तकातला नसतो, तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील असतो. वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न तिथे तुम्हाला विचारले जातात, कारण हे प्रश्न बहुपर्यायी असतात. बहुपर्यायी म्हणजेच MCQ बेस. जसे योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा, किंवा योग्य उत्तराची निवड करा, किंवा विधाने पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे लिहा, एका शब्दात उत्तरे लिहा. तर अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत बहुपर्यायी तुम्हाला तिथे विचारले जातात. परंतु विद्यार्थ्यांनो, आज मात्र आपण पठित गद्य आकलन शिकणार आहोत. पठित गद्य आकलन म्हणजे काय? तर पठित म्हणजे शिकलेलं आणि गद्य आकलन म्हणजे गद्य म्हणजे पाठ. म्हणजे तुम्ही जे पाठ शिकलेला आहात, अभ्यासलेला आहात, त्या पाठामधीलच एखादा छोटासा पॅसेज, एखादा छोटासा उतारा हा तुम्हाला विचारला जाईल. त्यावर मात्र तुम्हाला ते शांतपणे तो वाचायचा आहे आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. म्हणजे थोडक्यात हा पॅरेग्राफ, हा पॅसेज हा तुमच्या टेक्स्टबुकमधलाच असणार आहे. आता काही लेसन्स असे आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकामधले की जे डिडक्ट केलेले आहेत, पण तेही तुम्ही वाचायचे आहेत की निदान पठित गद्य आकलनासाठी म्हणून विचारले जाऊ शकतात, आणि म्हणून तुम्ही त्याचंही वाचन मात्र तिथे करायचं आहे. आज मात्र या भागातून आपण
तुमच्या पाठ्यपुस्तकामधीलच एका पाठाचा एक छोटासा उतारा आपण घेणार आहोत आणि त्याचं पठित गद्य आकलन कसं करायचं, त्यावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात, हे आज आपण मात्र या भागामधून शिकणार आहोत. आता प्रश्न, हेड क्वेश्चन, तो कशा स्वरूपाचा असेल त्यावरही नजर टाकली पाहिजे. बघा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. खालील पठित गद्य आकलन वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा पठित गद्य आकलन म्हणजेच तुमच्या टेक्स्टबुकमधलाच तुम्ही अभ्यासलेला असा हा पाठ आहे आणि त्याच्यातलाच हा छोटासा उतारा असणार आहे. त्यावर विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं त्या पॅसेजमधूनच शोधून लिहायची आहेत. ती बहुपर्यायी असतील म्हणजेच तुम्हाला उत्तराचे पर्याय दिलेले असतील. एक पॅसेज आपण बघूया, मी वाचते. सखू आजी परवा वारली. ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. तरीही सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटते. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाटते. कोण सखू आजी? माझी कोण लागत होती? कोणीच नाही, ना माझ्या जातीची ना पातीची. पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच. सखू आजीचं वय वर्ष 90. हातात काठी, वाकून कमाण झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारं माणूस. हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते, कवितेत जगते. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही. विद्यार्थ्यांनो, आता हा तुमच्या टेक्स्टबुकमधलाच हा एक पॅसेज आहे आणि आता हा तुम्हाला पठित गद्य आकलनासाठी मी इथे दिलेला आहे. आता या पॅसेजचं तुम्ही नीट वाचन करायचं, जसं मी आत्ता केलं आहे, समजून घ्यायचे आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मात्र तुम्ही या पॅसेजमधूनच शोधून तुम्ही ती लिहायची आहे. आता प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येऊ शकतात यावर आपण नजर टाकूया. बघा पहिलाच प्रश्न मी इथे दिला आहे, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. बहुपर्यायी प्रश्न आहेत त्यामुळे पर्याय दिलेले आहे. नजर नीट टाका. बघा पहिला दिला आहे मी, ना माझ्या जातीची ना डॅश. पर्याय दिलेत 3 बघा, धर्माची, पातीची, ओळखीची. योग्य उत्तर तुम्ही दिलेल्या उतार्यामध्ये शोधून लिहायचं आहे. अर्थात काय उत्तर येईल बरं? पातीची. ना माझ्या जातीची ना पातीची. पुढचा प्रश्न बघू. पुन्हा फिल इन द ब्लँक्स आहे बघा. तिच्या इतकं प्रचंड डॅश ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही. पुन्हा 3 पर्याय दिलेत, व्यवहारिक, धार्मिक आणि भाषिक. बहुपर्यायी प्रश्न असल्यामुळे तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. त्याचं उत्तर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये शोधायचं आहे. काय बरं उत्तर येईल? तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही. तिसरा प्रश्न बघा,
सखू आजी डॅश वारली. पुन्हा पर्याय दिलेत. पहिला आहे बघा परवा, दुसरा आहे काल आणि तिसरा आहे आज. पुन्हा पॅसेजमधून उत्तर शोधूया. काय येईल बरं उत्तर? परवा. सखू आजी परवा वारली. तर अशा स्वरूपाचे हे बहुपर्यायी प्रश्न तिथे तुम्हाला विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत उत्तराचे. त्यातून तुम्ही आणि पॅसेजच्या मदतीने तुम्ही ती उत्तरं शोधून लिहायची आहेत. प्रश्न दुसरा येऊ शकतो इथे बघा वेगळ्या स्वरूपाचा. अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा. कोणतेही 2. पहिला इथे मी दिला आहे बघा. आता हे एका शब्दात उत्तरं आहेत ॲक्च्युली. पहिला दिला आहे बघा, सखू आजीचे वय वर्ष किती होते? पॅसेज तुम्ही वाचला आहे. 3 पर्याय दिलेत. 100 वर्षे, 75 वर्षे, 90 वर्षे. योग्य उत्तर तुम्ही निवडायचं आहे. योग्य उत्तर काय आहे? 90 वर्षे. सखू आजीचे वय वर्ष किती होते? 90. दुसरा प्रश्न, लेखकाला सखू आजी नेहमी काय वाटे? पुन्हा पर्याय आहेत. निबंध, कविता, गोष्ट. योग्य पर्याय काय आहे? कविता. लेखकाला सखू आजी नेहमी एक कविता वाटे. तिसरा प्रश्न बघूया. लेखकाला कोणाचा मृत्यू खोलवर जखम करून गेला? पुन्हा पर्याय दिलेत बघा. माई आजीचा, सखू आजीचा, पणजी आजीचा. पॅसेज तुम्ही वाचला आहे, समजून घेतला आहे. म्हणजे उत्तर काय आहे? सखू आजीचा. की लेखकाला सखू आजीचा मृत्यू खोलवर जखम करून गेला. तर बघा अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत, बहुपर्यायी प्रश्न ज्याला आपण म्हणतो MCQ बेस, अशाच पद्धतीचे प्रश्न हे तुम्हाला इथे विचारले जातील. अशाच पद्धतीने हे जसं पठित आपण गद्य आकलन पाहिलं, तसंच तुम्हाला पठित पद्य आकलनही येणार आहे, जे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आज मात्र मी तुम्हाला याच भागामध्ये पठित गद्य आकलनाचा एक छोटासा पॅरेग्राफ तुम्हाला होमवर्क म्हणून देणार आहे, स्वाध्याय म्हणून देणार आहे. तो तुम्ही लिहायचा आहे आणि शाळा सुरू झाल्यावर मात्र या प्रश्नांची उत्तरं लिहून ती आम्हाला तुम्ही सबमिट करायची आहे. तर पुढे मी तुम्हाला स्वाध्यायासाठी प्रश्न देते. खालील पठित गद्य आकलन वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मी पॅसेज जो आहे तो वाचणार आहे. तुम्ही मात्र तुम्हाला जसं जमेल तसं टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्या आणि त्याचबरोबर तो पॅसेज तुम्ही लिहून काढा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही लिहून काढा. मी पॅसेज वाचते बघा. एकदा सखू आजी गावातल्या आया-बाया गोळा करून आमच्या घरात आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते. पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे? तूच शिकव र आम्हाला. सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकले. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. त्याला तिनं चावडीतच गाठला. आठवड्यात सहीपुरता साक्षर केला. आमच्या गावातला चोपडा याचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं. दही साखरेनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. आता बघा, हा देखील तुमचा पठित हा उतारा आहे. सखू आजी या पाठामधीलच हा पठित गद्य आकलनाचा हा एक छोटासा उतारा मी दिलेला आहे. आता यावर मी प्रश्नही दिलेत. प्रश्नांची उत्तरं मात्र तुम्ही लिहायची आहेत आणि शाळा सुरू झाल्यानंतर मात्र ती सबमिट करायची आहे. पहिला प्रश्न बघूया. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. पहिलेच फिल इन द ब्लँक्स दिले बघा. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच डॅश होता.
पर्याय दिलेले आहेत मी, कारण बहुपर्यायी प्रश्न आहेत हे, म्हणून पर्याय दिला आहे. पहिला दिला आहे बघा पर्याय शिक्षित, दुसरा आहे अंगठेवाला आणि तिसरा आहे अंधश्रद्धाळू. योग्य पर्याय तुम्ही पॅसेज समजून घ्यायचा आहे, नीट वाचायचं आहे आणि योग्य उत्तराची निवड करायची आहे. दुसरं दिलं आहे बघा, गाव म्हणजे म्हातारीचा डॅश. योग्य शब्दपाठामध्ये किंवा त्या पॅरेग्राफमध्ये जो दिलेला आहे तोच इथे तुम्ही निवडायचा आहे. पहिलं ऑप्शन दिलं आहे मी परिवार, दुसरं ऑप्शन दिलं आहे कुटुंब आणि तिसरं ऑप्शन दिलं आहे गोतावळा. योग्य उत्तराची निवड करायची आहे. तिसरा दिला आहे बघा, आमच्या भागात तेव्हा साक्षरतेचे वर्ग जोरात होते. आमच्या भागात तेव्हा डॅश साक्षरतेचे वर्ग जोरात होते. पुन्हा बहुपर्यायी आहे, 3 पर्याय दिलेत. 1 तरुण, 2 प्रौढ आणि 3 बाल. नीट पॅसेज वाचा आणि योग्य पर्याय तिथे निवडा. तसंच प्रश्न दुसरा आहे बघा, अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा, कोणतेही 2. आता इथे मी कोणतेही 2 दिलेले आहेत परीक्षेच्या दृष्टीने, परंतु आता मात्र तुम्ही 3 लिहिले तरी चालतील. तेवढीच तुमची प्रॅक्टिस होईल, सराव होईल, वाचनाची आवड निर्माण होईल. पहिला दिला आहे बघा, सखू आजीने सहीपुरते कोणाला साक्षर केले. बहुपर्यायी आहे, त्याच्यामुळे पर्याय दिले बघा, गावचा पाटील, गावचा सरपंच की गावचा प्रमुख. योग्य उत्तर तुम्ही निवडायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, गावात कोणाचा मुलगा पहिल्यांदा पोलीस झाला. ऑप्शन आहे चोपडाचा, जाधवाचा की सरपंचाचा. पुन्हा नीट पॅसेज वाचा आणि उत्तर शोधा. तिसरा प्रश्न आहे बघा, सखू आजी किती दिवसात वाचायला शिकली. बहुपर्यायी आहे, पुन्हा 3 पर्याय दिलेत, 10, 20 की 15. तर बघा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हे पठित गद्य आकलन म्हणजेच तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामधीलच एखाद्या पाठामधील छोटासा एक पॅरेग्राफ तुम्हाला दिला जाईल आणि त्यावर तुम्हाला अशा स्वरूपाचे बहुपर्यायी प्रश्न इथे विचारले जातील. पुढच्या भागात मात्र आपण जसं आज आपण पठित गद्य आकलन पाहिलं, तसंच पुढच्या भागात आपण पठित पद्य आकलन शिकणार आहोत. तेव्हा या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा आणि शाळा सुरू झाल्यावर मात्र आम्हाला आणून द्या. धन्यवाद.